मित्रांनो, आजची भरती म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 412 पदांची भरती निघालेली आहे। यामध्ये पदाचे नाव असणारे आहे ITI ट्रेड ऑपरेटर्स। यामध्ये विविध पदे आहेत। तर बघूयात की वय मर्यादा काय असणार आहे। 18 ते 25 ही तुमची वय मर्यादा असणार आहे। अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणि या जाहिरातीची ऑफिशियल व्हिडिओची लिंक सुद्धा देणार आहे, तुम्ही ती पण नक्कीच बघू शकता। तर बघूया की कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत। सर्वप्रथम येथे इलेक्ट्रिक मेकॅनिकल यासाठी 95 जागा रिक्त आहेत। फिल्टर याकरता 130 जागा रिक्त आहेत। इलेक्ट्रिशियन यासाठी 61 जागा आहेत। कॉम्प्युटर ऑपरेटर याकरता 51 जागा रिक्त आहेत। मेकॅनिक यासाठी 3 जागा रिक्त आहेत। नंतर टर्नर याकरता 15 जागा रिक्त आहेत। वेल्डर याकरता येथे 22 जागा रिक्त आहेत। मेशिनिस्टर याकरता येथे 12 जागा रिक्त आहेत। नंतर पेंटर याकरता येथे 9 जागा रिक्त आहेत। सुतार याकरिता 6 जागा रिक्त आहेत। प्लंबर याकरता येथे 3 जागा रिक्त आहेत आणि मेकॅनिकल ड्राफ्ट्समन याकरिता येथे 3 जागा रिक्त आहेत। तर बघूयात की आता कास्ट वाईज कोणत्या कास्टसाठी किती रिक्त जागा आहेत। तर सर्वप्रथम इलेक्ट्रिकल मेकॅनिकल यासाठी 95 जागा रिक्त आहेत। यामध्ये UR मध्ये 40 जागा रिक्त आहेत। EWS साठी 9 जागा रिक्त आहेत। OBC साठी 26 जागा रिक्त आहेत। SC साठी 14 आणि ST साठी इथे 7 जागा रिक्त आहेत। त्यानंतर फिल्टर ज्यासाठी 130 जागा रिक्त होत्या। UR यासाठी 52 जागा रिक्त आहेत। EWS साठी 13 जागा रिक्त आहेत। OBC साठी 36 जागा आहेत। SC साठी 19 जागा आहेत आणि ST साठी इथे 10 जागा आहेत। त्यानंतर इलेक्ट्रिशियन याकरता 61 जागा रिक्त होत्या। तर यामध्ये UR मध्ये 24 जागा रिक्त आहेत। EWS साठी 6 जागा रिक्त आहेत। OBC करता इथे 17 जागा रिक्त आहेत। SC साठी 9 जागा आणि ST साठी इथे 5 जागा आहेत। अशा मिळून 61 जागा रिक्त आहेत। कॉम्प्युटर ऑपरेटर याकरता 51 जागा रिक्त होतात। UR या कास्टसाठी 20 जागा रिक्त आहेत। EWS साठी 5 जागा रिक्त आहेत। OBC साठी 14 जागा रिक्त आहेत आणि त्यानंतर SC साठी 8 जागा आहेत आणि ST साठी 4 जागा आहेत। मित्रांनो, मी इथे फक्त 4च पोस्टच्या कोणत्या कास्टसाठी किती रिक्त जागा आहेत ते सांगितले, परंतु तुम्ही व्हिडिओला पॉज करून बघू शकतात की तुमच्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी कोणत्या कास्टसाठी किती रिक्त जागा व तुमच्या कास्टला जागा आहेत की नाही ते व्हिडिओ पॉज करून बघू शकता। तर आता बघूयात की तुम्हाला अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट व शेवटची तारीख काय असणार। शैक्षणिक पात्रता, सर्वप्रथम शैक्षणिक पात्रता तर ITI ट्रेड ऑपरेटर याकरता तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही ITI कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। तुम्ही कोणत्याही शाखेमधून ही पदवी घेणे आवश्यक असणार आहे। तर अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट काय असणार आहे। 1 सप्टेंबर 2025 पासून ही अर्ज करण्याची स्टार्टिंग झालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची 22/29/2025 असणार आहे। त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख ही 7/10/2025 ते 9/10/2025 पर्यंत असणार आहे। 3 दिवसात तुमच्याकडे कालावधी असणार आहे। तर बघूयात कम्प्लीट ऑफ ॲप्लिकेशन ट्रेनिंग, तुमचं ट्रेनिंग कधी चालू होणार आहे तर 1/11/2025। जर तुमचं इथे सिलेक्शन झालं की लगेच तुमचं 1 नोव्हेंबर 2025 पासून तुमचं इथे ट्रेनिंग चालू होणार आहे। मित्रांनो, मी महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगून देते। सर्वप्रथम तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, ITI तुमचं जे पूर्ण केलं त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे। आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं जर कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट, जे OBC मध्ये येतात त्यांचंसुद्धा कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणार आहे। या भरतीमध्ये मेल अँड फिमेल दोन्हीही कॅन्डिडेट येथे अप्लाय करू शकतात। मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।